योगेश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। हर हर महादेव। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। घेत्या घेत्या कच झालं कार्यक्रम कसला एकदम भारी एकदम 2 नंबर का असतं रे छान झाला आहे की अजून दुसऱ्या जणांची घेऊ आपण काय म्हणता रिॲक्शन प्रति रिॲक्शन घेऊ आपण कशा आहे चांगला खरं सांग चांगला मग एक नाही जल्लोष जॉब थोडं या की इकडे कच झालं कार्यक्रम कच झाला 1 नंबर कार्यक्रम झाला तिथे जाऊन सांगा 1 नंबर कार्यक्रम झाला आणि शिवजयंतीला आपण तडस करायचा क्लासिक जय भवानी जय शिवराय फेब्रुवारीला काय करायचं निस्ता जल्लोष 14 फेब्रुवारी ती कोणाच असते इंग्रजांच आपलं काय आहे फक्त 19 फेब्रुवारी आपण मी काय बोललो की त्या गोष्टी जगात भारी 19 फेब्रुवारी कोण बी किती बी काय बी बोलू दे हिंदू धर्म की जय चला व्हायचं राडा होणार 19 तारखेला स्टे ट्यून आल्या मस्की हळू पळव नको बंदा 1 2 3 4 1 2 3 आल्या आता पुरता घेतला तुला पहिला हात आता पुरता पहिला हात 1 2 3 हे 4 वेळा वाजवायचं नमस्कार जय शिवराय मित्रांनो काय होतं आपलं वाद्यपूजन उंचन 3 दिवस झाले आता त्या 3 दिवसाच्या घडामोडी मी तुम्हाला सांगतो नाही तर हा सांगेल मीच सांगतो पहिले तरी विषय आता असा आहे की त्या दिवसानंतर जे नवीन काय म्हणता वाजवायची होतकरू असे मुलं होते त्यांची संख्या 80वर पोहोचून गेली डायरेक्ट पण आपल्याला लागत होते फक्त 40 जण कारण की 25च ढोल होते एका ढोल मागे 2 जण म्हणून असं 5 जण तर फिक्स होते मग उरली किती 20 मग 20 ढोलसाठी 40 जण असं मग त्यांना सांगितलं काय प्रोसेस आहे की असे सिलेक्ट होतील पण त्याच्या पुढच्या दिवशी अर्धे आलेच नाही काय माहिती नुसतं टाइमपाससाठी आलं होतं का काय माहिती पण अर्धे आलेच नाही मग नंतर आले आता त्यानंतर मग त्याच दिवशी लेझिम पण सुरू झाली लेझिम खेळणारे पण चांगलेच आले थांबा तुम्हाला दाखवतो मी 1 मिनिट समोर चालू आहे प्रॅक्टिस हे इकडे लेझिमची प्रॅक्टिस सुरू आहे का नाही आम्ही करणार आहे बघू काय नाही हो त्यानंतर काय ताशाचे 8 जण पण फिक्स होऊन गेले एकदम असे कडक वाजव तुम्हाला हे टाकेन मी तो रात्रीचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तो वाला त्यानंतर मग आज असा विषय तू आहे त्याच्यामध्ये तर आज असा विषय आज सगळे म्हणजे जे 40 आहे ना त्याच्यामधले 20 तर फिक्स आहे त्याच्यानंतर जे 20 आहे पुढचे ते आता फिक्स होत आहे हे इथे चालू आहे त्यांची काय म्हणतात परीक्षा चालू आहे आता बाकी म्हणायला गेलं तर ही ओव्हरऑल प्रॅक्टिस सुरू आहे काय म्हणतात लेझिम त्याच्या मार्गावर आहे
उद्यापासून व्हेरिएशन पासून सुरू होऊन जाईल, जे प्रॉपर म्हणतात ना आपल्या असून प्रॉपर प्रॅक्टिस. हा ते सुरू होऊन जाईल. कल से बराबर चलेगा सब कुछ. त्यानंतर मग उरलं काय अजून सांगायचं? रेग्युलर प्रॅक्टिस, डेली एनिथिंग, नथिंग. ते तर होणारच आहे. एवढंच आहे. अजून काय आठवलं तर सांगतो तुम्हाला. युआर जरा नाराज आहे आमच्याशी, विचारू काय विषय नेमका. पार का हो, या इकडे काय झालं, काय नाराजगी आहे? काय तुम्ही दोन दगड कुठे पाय ठेवले मला सांग बरं. नाही समोर उभं राहायचं. हा लेझिम करतो म्हणला, लेझिम ढोल कसा करा म्हणला. मी हा म्हणतोय की नाही ढोल तासाचं कुठे? आम्ही याच्यासोबत चाललोय की आता जायचं नाही वय हाय की ओमकार, त्यामुळेच तो जातोय मी. ओमकार नसतं तर मीच थांबलो असतं. अरे ओमकार कुठं? ओमकार आहे की मग पाहिजे. आता दिले की आता जाऊ द्या की महाराजांनी बोलवलंय. आम्ही डायरेक्ट 12ला येऊ आता. 12 होय तू त्यामुळे होईल की त्याचं काय आम्ही पण निघालोय. आमचं जॉईनिंग हो बरोबर आहे की आता हे बी झालं ते. दोन दगडा मी नाही ठेवत, मी काय सांगतोय ते नाही ना, नाराज तर लय तुम्ही दोन दगडा फाईट नाही ठेवत. मी काय सांगतोय, मी सगळं करेन. मी नाही म्हणतच नाही की मी हे सोडून देईन ते सोडून देईन. हे बघ लेझिम करणार होता. लेझिमचं मी मान्य करतो, मी करणार होता. पण आता तुला माहिती नाही काय आता बोलत ठीक आहे आम्ही करणार. मी कशाला विचारलं होतं ते सोलापूरचा आहे का नाही, त्याच्यामुळेच विचारलं होतं. ते आम्ही करणारच आहे, तो विषयच नाही. तो मॅनेजमेंट बघत नाही कसलं लेझिमचं. अरे त्या आल्या की मुली, आता मला काय माहिती एवढं येणार आहे. मग चांगलंच आहे म्हटलं, मग झालं तर ते सांगतो म्हणून मी पडत नाही त्यामध्ये. करून धावणार तुला असं वाटणार की तिकडं असतं तर बरं झालं. नाही ढोल बद्दल चांगलं करणार आम्ही प्रॅक्टिस. टेन्शन या लवकर तिकडं लगेच इकडं नियोजन करा. आम्ही प्रॅक्टिस बघ तेवढी होऊन जाईल. तर तुम्ही आहे सोबत म्हणून त्याचं टेन्शन नाही. प्रॅक्टिस घेतो बरोबर आमची. आम्ही तरी 7, 8, 9 वाजेपर्यंत तिथे असतात. जरी बाकीचे गेले तरी मी तर असतोय तिथे. हा तर शब्द आहे माझा, याच्यात खोटं नाही. तिथं जर करायचं येऊ का आता करून नाश्ता करतो. भेटू किती 16 तारखेला. माल जिंदगीत जमलं नाही बे हे. काय बोलला? जिंदगीत जाऊ. अरे आप नीट बांध समजलं का? काय कशाला? मेन अच्छा. मला काही हरकत नाही. 10 ढोल लावले तरी चालते. 10 ढोल गाजवतो मी. ठीक आहे. सगळ्यांनी प्रत्येक माणसानी ध्वज करायचा. येते लक्षात? येते का लक्षात? नॉइस.